सर्व विद्यार्थ्यांना सूचना. पार्टनर कॅपिटल अकाउंटच्या संदर्भातील आपण जवळपास 5 प्रॉब्लेम्स बघितलेले आहेत आणि त्यानुसार आपल्याला पुढे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स हा टॉपिक आपल्याला सुरू करायचा आहे. पण हा टॉपिक सुरू करण्यात अगोदर आपल्याला काही घटकांची ओळख होणं आवश्यक आहे. जसं की आपण इथे पाहतोय पार्टनरशिप फायनल अकाउंट्स आणि याच्यामध्ये काही कंटेंट्स असं दिले ते म्हटलं प्रिपरेशन ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट आपल्याला तयार करायची असते. आणि या संदर्भात क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, प्रिपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इन्कम रिसिवेबल, बॅड डेब्ट्स, प्रोविजन फॉर डाउटफुल डेब्ट्स, reserve for discounts on debtors and creditors, depreciation, interest on capital, drawings and loan, interest on investments and loans given, goods destroyed by fire, accidents, insurance, uninsurance, goods stolen, goods distributed as a free sample, goods withdrawn by partners, unrecorded purchase and sales, capital expenditure included in revenue expenses and vice versa, bills receivable dishonored, bills payable dishonored, deferred expenses, capital receipt including in revenue receipts, commission to working partners. अशा खूप काही आपल्याला गोष्टी इथे बघायच्या आहेत. ओके, तर आपल्याला पार्टनरशिप फायनल अकाउंट तयार करताना आपल्याला काही गोष्टी तयार कराव्या लागतात. जसं की ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, त्यानंतर पार्टनर करंट शो कॅपिटल अकाउंट आणि नंतरला बॅलन्स शीट. तर याच्यामधील पहिला जो ट्रेडिंग अकाउंटचा जो फॉर्मॅट आहे तो आपण आता बघणार आहोत. पहिल्यांदा इथे म्हटलं आहे बघा, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड. हा जो फॉर्मॅट आहे हा फॉर्मॅट आपल्याला वाचून व्यवस्थित पाठ करावा लागेल, लक्षात घ्या, तरच आपल्याला त्याची पोस्टिंग्स येणार आहे. हा कसा वाचायचं आहे तो बघा, ही डेबिट साईड आहे आणि ही क्रेडिट साईड आहे. पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. डेबिट साईडला पहिला कंटेंट्स येतो टू ओपनिंग स्टॉक, टू परचेस, लेस रिटर्न आउटवर्ड, टू कॅरेज इनवर्ड, टू फ्रेट, टू डॉक चार्जेस, टू कस्टम ड्युटी, टू वेजेस प्रोडक्टिव्ह मॅन्युफॅक्चरिंग वेजेस, टू वेजेस अँड सॅलरीज, टू इम्पोर्ट ड्युटी, टू कोल, कोक, गॅस, मोठी पॉवर, ऑइल, वॉटर, ग्रीस, to royalty on purchase production, to primary packing, to charges, to factory lighting and heating, to factory rent and rates, to factory insurance, to works manager salary, to gross profit. ओके, एवढे कंटेंट्स डेबिटमध्ये येतात. त्यानंतर क्रेडिट साईड बघा, क्रेडिटमध्ये पहिला कंटेंट्स आहे बाय सेल्स, लेस रिटर्न इनवर्ड. त्यानंतर बाय गुड्स लॉस्ट बाय फायर, बाय गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट, by goods distributed as a free sample, by goods lost in accident, by goods withdrawn by partners, by closing stock, by cross loss carried. ओके, एवढे कंटेंट्स याच्यामध्ये आहेत. हे आपल्याला वाचावे लागतील, व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील, तरच आपल्याला ट्रेडिंग अकाउंट पोस्ट करता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा अकाउंट्स तयार करावं लागेल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. त्याचा जो फॉर्मॅट आहे तो प्रोफॉर्मा आपण इथे बघतोय, प्रोफॉर्मा ऑफ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड. आखणी सेम करायची, ज्या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट्स होता त्याच पद्धतीने इथे आखायचं. त्याच्यामध्ये डेबिट साईडला येणारे कंटेंट्स टू सॅलरीज अँड वेजेस, टू रेंट अँड रेट्स, टू इन्शुरन्स, टू इलेक्ट्रिसिटी लाईटिंग. त्यानंतर पुढे आपण इलेक्ट्रिसिटी लाईटिंग बघितलं, टू टेलिफोन पोस्टेज, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ सेल्समन, टू डेप्रिसिएशन ऑन असेट, टू लोडिंग चार्जेस, टू ऑडिट फीज, to entertainment expenses, to repairs, renewals and maintenance, to interest on loan, to sundry miscellaneous expenses, to conveyancing, to loss by fire, to loss by theft, loss in accident, to goods distributed as a free sample, to commission allowed given, to discount allowed, to allowances, to advertisement, to carriage outward, to sales charges, to bad debts, to export duty, to taxes, to general expenses, to trade expenses, to legal charges, to professional charges, to bank charges, to solicitor fees, to secondary packing charges, to loss on sale of fixed asset, to net profit transferred to partners capital or current account. म्हणजे इथे जो बॅलन्स येईल त्याला आपण नेट प्रॉफिट म्हणणार आहोत आणि तो ट्रान्सफर आपल्याला कुठे करायचा आहे, पार्टनर कॅपिटल अकाउंट या करंट अकाउंट. ओके,
त्यानंतर त्याची क्रेडिट साईड छोटी आहे. बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन टू बाय कमिशन रिसिव्ड, बाय डिस्काउंट रिसिव्ड, अर्न्ड, by interest received, by dividend received, by rent received, by sundry miscellaneous receipt, by profit on sale of asset, by net loss transferred to partner capital or current account. ओके, यानंतर आपल्याला पार्टनर कॅपिटल अकाउंट तयार करायचा असतो. त्याचे आपण प्रॉब्लेम्स देखील मागे बघितले, फॉर्मॅट देखील बघितलेला आहे. त्यानंतर आपल्याला तयार करायची आहे बॅलन्स शीट. ओके, ती कशा पद्धतीने आहे तर वरती म्हणायचं बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2000. जे कोणतं वर्ष दिलेलं असेल ते वर्ष आपल्याला घ्यायचं आहे. इथे डेबिट साईड आणि क्रेडिट साईड नसते. बॅलन्स शीट हे एक परिपत्रक आहे. ओके, त्याच्या एका बाजूला लायबिलिटीज अमाऊंट्स रुपीज, दुसऱ्या साईडला असेट अमाऊंट रुपीज. हा त्याचा फॉर्मॅट आहे. तो वाचायचा कसा बघा, कॅपिटल अकाउंट्स ABC जे कोणी पार्टनर्स असतील त्यांची तिथे नोंद केलेली असेल, किंवा पार्टनर्स करंट अकाउंट दिलेला असेल तर त्याचं क्रेडिट बॅलन्स आपल्याला इथे घ्यावा लागणार आहे. त्यानंतर जनरल रिझर्व, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, लोन ऑन मॉर्गेज, बँक लोन, लोन फ्रॉम पार्टनर्स, बिल्स पेएबल, बँक ओव्हरड्राफ्ट, सन्ड्री क्रेडिटर्स. त्याच्यामध्ये आणि अदर ॲडजस्टमेंट्स काय असतील तर त्या, आणि लेस प्रोव्हिजन फॉर डिस्काउंट्स ऑन क्रेडिटर्स. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, प्रोव्हिजन फॉर टॅक्सेस. इतके घटक लायबिलिटीजचे आहेत. आता असेट साईड थोडीशी मोठी असते. त्याच्यामध्ये काय काय बघा, तर असेट साईडमध्ये गुडविल, लँड अँड बिल्डिंग, लेस डेप्रिसिएशन. आता हे जे डेप्रिसिएशन आहे प्रत्येक प्रॉपर्टीमधून लेस होणार असतं. आपण 11वीला ते बघितलेलं सुद्धा आहे. त्यानंतर प्लांट अँड मशिनरी, फर्निचर अँड फिक्स्चर, इक्विपमेंट्स, डिलिव्हरी मोटर व्हॅन, लेस होल्ड प्रॉपर्टी, फ्रीहोल्ड प्रिमायसेस, पेटंट्स, लूज टूल्स, इन्व्हेस्टमेंट, स्टोअर्स अँड स्पेअर पार्ट्स. त्यानंतर प्रिपेड एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग इन्कम, लोन्स अँड ॲडव्हान्सेस, क्लोजिंग स्टॉक, सन्ट्री डेटर्स, प्लस any adjustments, less bad debts, less provision for discounts on debtors, insurance claim receivable, fees receivable, cash in hand, cash at bank, partner, current account, credit balances. ओके, असे थोडेसे किचकट स्वरूपाचे आहेत, परंतु जर तुम्ही ते वारंवार जर वाचलात तर नक्कीच तुमच्या ते लक्षामध्ये येतील. आणि हे झाल्यानंतर आपल्याला काही ॲडजस्टमेंटसुद्धा पाठ करायचे आहेत. ओके, तर त्या ॲडजस्टमेंट्स म्हटले की त्याचे 2 इफेक्ट असतात, एक पहिला इफेक्ट आणि एक दुसरा इफेक्ट. तर पहिली ॲडजस्टमेंट्स आहे क्लोजिंग स्टॉक. त्याचा इफेक्ट हा बॅलन्स शीटच्या असेट साईडला असतो आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला असतो. तर याच्यातल्या कोणत्या ॲडजस्टमेंट्स महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगतो आहे, आणि त्यानुसार तुम्ही त्या ॲडजस्टमेंट्स व्यवस्थित पद्धतीने वाचून लक्षात ठेवायच्या आहेत. आपण ॲडजस्टमेंट्स पाहतो आहे. पहिली क्लोजिंग स्टॉक, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हे महत्त्वाचे ॲडजस्टमेंट्स आहेत. प्रिपेड एक्सपेन्सेस, इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, इन्कम रिसिवेबल, 2 ॲडजस्टमेंट्स. त्यानंतर बॅड डेप्स सर्वात महत्त्वाची ॲडजस्टमेंट्स असणार आहे इथे, बॅड डेप्स. त्याचबरोबर प्रोव्हिजन फॉर डाऊटफुल डेप्स मीन्स RDDची ॲडजस्टमेंट्स महत्त्वाचे आहे. क्वचित आपल्याला रिझर्व फॉर डिस्काउंट्स ऑन डेटर्स म्हणा. डेप्रिसिएशन ही कंपल्सरी येणारी ॲडजस्टमेंट्स आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स आपण बघितलेली आहे डेबिट साईड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या आणि पार्टनर कॅपिटल क्रेडिट साईडला. त्याचबरोबर इंटरेस्ट ऑन ड्रॉविंग्स हे आपण बघितलेले आहे. इंटरेस्ट ऑन लोन टेकन क्वचित स्वरूपातले ॲडजस्टमेंट्स आहे. त्यानंतर इन्शुरन्स गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर, अनइन्शुअर्ड गुड डिस्ट्रॉयड बाय फायर म्हणजे मालाला एखाद्या वेळेला आग लागली तर त्याची एंट्री काय करायची आहे, माल जळलेला असेल तर एंट्री काय करायची आहे. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज अ फ्री सॅम्पल म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंटची ही ॲडजस्टमेंट्स असते. त्यानंतर गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर्स फॉर पर्सनल यूज म्हणजे ड्रॉविंगचे ॲडजस्टमेंट्स. त्यानंतर अनरेकॉर्डेड परचेसेस अँड अनरेकॉर्डेड सेल्स हे 2 ॲडजस्टमेंट्स आहेत. त्यानंतर बिल्स रिसिवेबल डिसऑनर्ड, बिल्स पेएबल डिसऑनर्ड. त्याचबरोबर काही हिडन ॲडजस्टमेंटसुद्धा या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला येतात. म्हणजे जो आपल्याला ट्रायल बॅलन्स दिला जातो या ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट्स असतात. फॉर एक्झाम्पल ऑफ सॅलरीज रेंट फॉर 10 months असं वगैरे दिलेलं असेल तर ती एक हिडन ॲडजस्टमेंट्स असते. तसंच इन्शुरन्स प्रीमियम पेड फर्स्ट इयर एंडेड 30 जून म्हणजे काय केलेलं आहे, आपलं वर्ष संपतं कधी 31 मार्च 19ला आणि पुढचा जर 3 महिन्यांचा हप्ता दिलेला असेल
तर तो हप्ता आपण या वर्षामध्ये नाही, ही एक हिडन ॲडजस्टमेंट्स आहे. त्यानंतर ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस फॉर 4 years, 4 वर्षांचा जाहिरातीचा खर्च दिलेला आहे. आपण घेत असताना फक्त 1 वर्षाचं घेणार, म्हणजे 4 वर्षाचा आपल्याला तो काय करायचं आहे, मायनस करायचं आहे. त्याचबरोबर रेंट रिसिवड 11 month असं दिलेलं असेल. त्याचबरोबर 10% लोन बॉरोड ऑन 1st Jan. आपलं वर्ष ॲक्च्युली संपते 31 March, पण ते आपल्याला दिलं आहे 1st Jan पर्यंत, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये ते घ्यावं लागणार आहे. त्यानंतर 16% इन्व्हेस्टमेंट परचेस्ड ऑन 1st Jan 19. आपलं वर्ष संपते 31 March, म्हणजे पुढच्या 3 महिन्यांचं आपल्याला ते कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स ही एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट्स आहेत. अशा या ॲडजस्टमेंट्स आपल्याला इथे पाहाव्या लागणार आहे. म्हणजेच आपल्याला फायनल अकाउंट शिकत असताना त्याची जी प्राथमिक स्वरूपातली जी तयारी आहे, ती तयारी करताना आपल्याला पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आणि मग बॅलन्स शीट, असे 3 फॉर्मॅट. कारण आपण चौथा जो आहे पार्टनर करंट और कॅपिटल अकाउंट, हा आपण मागच्या लेक्चर्समध्ये घेऊन आपण तो पाठांतरसुद्धा केलेला आहे, त्यामुळे तो तुम्हाला सोपा जाईल. तसंच ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला घ्यायची आहे आणि आपल्याला हा प्रॉब्लेम सोडवायचा आहे. आपल्याला 15 मार्क्स बोर्डच्या एक्झाम्पलमध्ये या प्रॉब्लेम्सला असतात, सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हा जो प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा याच्या काही स्टेप्स सांगितले. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं बघा, पहिलं म्हटलं स्टेप फॉर सॉल्विंग प्रॉब्लेम्स. प्रिपेअर नेसेसरी अकाउंट्स इन्क्लुडिंग द वर्किंग नोट्स. म्हणजे जे अकाउंट्स आपल्याला सांगितलेले आहेत ते आपल्याला बनवावे लागणार आहेत. कोणकोणते अकाउंट्स आपल्याला तयार करावे लागणार आहेत त्याच्यामध्ये, तर ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर करंट और कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट अकाउंट. ओके. त्यानंतर प्लीज सम मेक ऑन ट्रायल बॅलन्सेस आयटम्स फॉर एक्सटर्नल ॲज वेल ॲज इंटरनल ॲडजस्टमेंट्स. आपण ॲडजस्टमेंट्स ज्या बघितल्या त्यानंतर त्या ॲडजस्टमेंट्सचा आपल्याला विचार करायचा आहे. ट्रायल बॅलन्समध्ये हिडन ॲडजस्टमेंट्स असतात आणि ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट्स एक्स्ट्रा दिलेल्या असतात. गो थ्रू ट्रायल बॅलन्स आयटम्स अँड गिवन ओनली 1 अकाउंटिंग इफेक्ट सिक्वेन्सली. त्यानंतर अकाउंट्सला आपण ट्रायल बॅलन्समध्ये जे घटक म्हणजे ओपनिंग स्टॉक दिलेला असेल, परचेस असेल, सेल्स असेल, मशिनरी असेल, ह्यांचे त्या पद्धतीनुसार त्या कॉलममध्ये त्यांचे पोस्टिंग्स आपल्याला करायचे. त्याचबरोबर ट्रायल बॅलन्स पोस्ट करून झाल्यानंतर गो थ्रू ॲडजस्टमेंट्स अँड गिवन 2 अकाउंटिंग इफेक्ट. ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्या ॲडजस्टमेंटचे इफेक्ट किती असतात, तर आपण बघितलं त्याचे इफेक्ट असतात एकूण 2. तर ते 2 आपल्याला इफेक्ट तिथे करायचे आहेत. त्यानंतर क्लोज लेजर इन वर्किंग नोट्स एक्सेप्ट कॅपिटल. त्यानंतर आपल्याला जे लेजर्स आपण तयार केले ते आपल्याला त्यातला पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचे. ट्रेडिंग अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट किंवा ग्रॉस लॉस आपल्याला मिळेल. त्याचबरोबर तो पुढे आपल्या प्रॉफिट अकाउंटला ट्रान्सफर केल्यानंतर नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस आपल्याला मिळेल आणि त्यानंतर तो ट्रान्सफर इंटू इंडिव्हिज्युअल कॅपिटल अकाउंट. ते आपल्याला नेट प्रॉफिट जो आलेला आहे तो आपल्याला कॅपिटल अकाउंटला प्रत्येकाच्या अकाउंट्सवरती ट्रान्सफर करावा लागतो. त्यानंतर फाइंड द क्लोजिंग बॅलन्स इन कॅपिटल. त्यानंतर कॅपिटल अकाउंट आपल्याला क्लोज करायचं आहे आणि ती जी रक्कम आहे कॅपिटल अकाउंटची ती ट्रान्सफर इट टू बॅलन्स शीट आपल्याला करायची आहे. आणि त्यानंतर टॅली द बॅलन्स शीट. ओके, हे आपल्याला स्टेप्स तिथे कराव्या लागणार आहेत. आणि त्यानंतर आपल्याला पहिला जो प्रॉब्लेम्स इथे आहे हा प्रॉब्लेम्स आपण मग घेऊ शकतो. आता प्रॉब्लेम्सची लेंथ बघा, आपल्याला काय दिलेलं असणार आहे प्रॉब्लेम्समध्ये, रेशो दिलेला आहे. जसं मागच्या प्रॉब्लेममध्ये सुद्धा आपण बघितले आपल्याला रेशो दिलेले होते. त्यानंतर इथे आपल्याला काही कंटेंट्स दिलेले आहेत आणि क्रेडिट साईडला आपल्याला काही कंटेंट्स दिलेले आहेत. हे कंटेंट्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंट्समध्ये आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट्समध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये आपल्याला काय करायचे, पोस्ट करायचे. त्याचबरोबर ॲडजस्टमेंट्स अँड ॲडिशनल इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेले आहेत. आता वरती आपण जे सर्व कंटेंट्स आपण बघतो जे आपण बघितले ह्यांचे फक्त एकच इफेक्ट होणार आहे. प्रत्येक समजा स्टॉक असेल तर त्याचा एकच इफेक्ट हा ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला होणार आहे. स्टॉक ओपनिंग स्टॉक 65,000 बरोबर आहे. त्याचा फक्त एकच इफेक्ट आपल्याला तिथे दाखवावा लागणार आहे. पण आपल्याला ज्या ॲडजस्टमेंट्स दिलेल्या असतात त्यांचा आपल्याला किती इफेक्ट करायचे, 2 इफेक्ट करायचे. फॉर एक्झाम्पल क्लोजिंग स्टॉकचा आपण इफेक्ट बघितला होता ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीट असेट साईड. तर आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला जर गेलो तर आपल्याला तिथे नक्कीच दिसणार आहे क्लोजिंग स्टॉक 40,000 ची आपल्याला अमाऊंट इथे दिलेली आहे. क्लोजिंग स्टॉक 40,000 ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बॅलन्स शीट असेट साईड. ओके, क्लोजिंग स्टॉक 40,000. आता बॅलन्स शीटला आपण जर गेलो की बॅलन्स शीट आहे त्याच्या असेट साईडला आपल्याला प्रामुख्याने तो कंटेंट्स आपल्याला इथे
दिसणार आहे क्लोजिंग स्टॉक 40,000. तर ज्या ॲडजस्टमेंट्स आहेत त्यांचे आपल्याला काय करायचे आहेत, 2 इफेक्ट करायचे आहेत. ओके, तर अशा पद्धतीने आपल्याला तयारी करण्यासाठी हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्याला व्यवस्थित पद्धतीने येतील. दरवर्षीचे विद्यार्थी हे प्रॉब्लेम्स सर्वतोपरी पहिल्याच महिन्यामध्ये पूर्ण रीतीने कुठलाही प्रॉब्लेम असेल तर ते टॅली करतात. परंतु त्याच्यामागचं जे खरं मेहनत आहे ती मेहनत म्हणजे या ॲडजस्टमेंट्स आपल्याला पाठांतर करावे लागणार आहेत. त्यानंतर ॲडजस्टमेंट्स झाल्यानंतर आपल्याला बॅलन्स शीटचा फॉर्मॅट पाठांतर करावं लागणार आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट पाठ करावा लागणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट पाठ करावा लागणार आहे. ओके, हे लवकरात लवकर पाठ करून घ्यायचं आहे कारण उद्या आपण लगेचच पहिला प्रॉब्लेम्स घेणार आहोत. ओके, गुड बाय.